1960 साली भारत आणि पाकिस्तानने जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू जल करार केला। 1960 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू जल कराराची आज काय परिस्थिती आहे पाहूया। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात कथा 360 विथ मयुरी। भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती। या करारानुसार भारताला बियास, रावी आणि सतलज नद्यांचे पाणी मिळाले, तर पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी वापरण्याचा हक्क मिळाला। परिणामी भारताला फक्त 20% पाणी मिळते आणि पाकिस्तान 80% पाण्याचा वापर करतो। या नद्यांवर पाकिस्तानची शेती आणि अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। 1960 पासून आजपर्यंत भारताने कधीही या कराराचे उल्लंघन केले नाही। मात्र सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आणि अलीकडील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अखेर या कराराला स्थगिती दिली आहे। यावर्षी पाकिस्तानने भारतावर किशनगंगा आणि रतले जलविद्युत प्रकल्पांमुळे करारभंगाचा आरोप केला होता आणि जागतिक बँकेकडे तक्रार दाखल केली होती। पण आता करार स्थगित झाल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे। सिंधू खोऱ्यातून दरवर्षी मिळणाऱ्या पाण्यावर पाकिस्तानची शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था चालते। पाण्याचा प्रवाह अडवल्यास अन्न टंचाई, पीक उत्पादनात घट आणि आर्थिक अस्थिरतेची शक्यता आहे। पाकिस्तान आधीच जलसंकटात आहे आणि ही परिस्थिती त्यांना आणखी खोल संकटात नेऊ शकते। दहशतवादी हल्ले सहन करत करत भारत किती दिवस संयम बाळगणार? सिंधू जल करार थांबवून भारताने योग्य न्याय मिळवण्याचा मार्ग निवडला आहे का? तुम्हाला यावर काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा।